करणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच तिची काळजी आमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि त्यासाठी या ठिकाणी बहीण लाडकी मुख्यमंत्र्याची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची हा असा चांगला उपक्रम आपण त्या दिवशी राबवणार आहोत. महिलांचं ब्रेस्ट चेकअप त्या ठिकाणी होणार, त्याचबरोबर तिकडे असलेल्या आपल्या आशा वर्कर त्यांचं पण आपण चेकअप त्या ठिकाणी घेणार, कारण त्या खूप बिचाऱ्या काम करत असतात विभागात आणि संपूर्ण महिला त्या ठिकाणी घेऊन आपण जास्तीत जास्त महिलांचं जे चेकअप आहे ते त्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मुंबईच्या बीचेसचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे. जुहू बीचचा कचरा पाहिला तर लोकशाही मराठा 5 दिवसचा आढावा घेत आहे. खरं तर तिथे यंत्रणा कमी पडते, मनुष्यबळ कमी पडते असं स्थानिकांचा तिथे आरोप आहे. कसं वाटतं, कारण तुम्ही आदेश देखील दिलेला आहे, काल देखील जसं तुम्ही प्रतिक्रिया दिली होती, काय नेमकं कुठे अंमलबजावणी होत नाहीये का, पालिका प्रशासन दुर्लक्ष करते का? मुंबई क्लीन लीग 365 डेज हा कार्यक्रम आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण त्या ठिकाणी दिला होता. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व मुंबईकरांना आवाहन केलं होतं. फक्त मुंबईकरच नाही, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असू दे, विविध संस्था असू दे किंवा त्या ठिकाणी शाळा असू दे, कॉलेजेस असू दे, आपण एक पोर्टल ओपन करून लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही या आपल्या मी आणि माझं घर आणि माझ्या घराच्या आजूबाजूचा असलेला परिसर किंवा माझी बिल्डिंग या माध्यमातून आपण त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करून त्याचे फोटो आपण अपलोड करा. त्या माध्यमातून आपण असंही मुंबईकरांना आवाहन केलं होतं की आपण त्या ठिकाणी बक्षीस ठेवणार, ज्या ठिकाणी आपल्याला असे अतिशय चांगलं म्हणजे या माध्यमातून एकतर मुंबईकरांना आनंद पण वाटेल, एक कॉम्पिटिशन बोलतो ना, स्पर्धा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.